हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता ना संध्याकाळचे 5 वाजले. व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केल्या आणि असं तर जास्त मी संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात करते. सकाळ सकाळी थोडं बिझी रुटीन असते, त्यामुळे सकाळी काही व्हिडिओ घ्यायला होत नाही. आणि आज खूप दिवसातून व्हिडिओ पण घेत आहे. व्हिडिओ घ्यायचं कारण म्हणजे ना आपण लवकरच जाणार आहे कुठेतरी फिरायला. तर म्हटलं चला तुम्हाला तुम्हाला पण घेऊन जातो आमच्यासोबत आणि माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठं फिरायला चाललोय. आणि थोडासा सस्पेंडमध्येच ठेवूया आम्ही कुठं जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठं. आणि चला आपल्याला फिरायला जायचं आहे ना, त्यासाठी आम्हाला पॅकिंग वगैरे करायची आहे. आणि 1-2 दिवस झालं ते बाकीचं म्हणजे आपल्याला फिरायला जायचं आहे ना, त्यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी वगैरे जमा करायच्या चालल्या होत्या. आपण चाललोय तिकडं भरपूर अशी थंडी आहे. इथं बंगालमध्ये जास्त काही थंडी नाही, आपल्या महाराष्ट्रासारखी हलकी फुलकी थंडी आहे बंगालमध्ये. पण आता जिथं आपल्याला जायचं आहे ना, तिथं खूप अशी थंडी असल्यामुळे थोडीफार शॉपिंग पण केली. ती शॉपिंग पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता मी माझी बॅग पॅक करणार आहे, तर तेव्हा दाखवीन आम्ही काय काय वस्तू नवीन खरेदी पण केल्या घेऊन जाण्यासाठी. घरातले सगळे एक्साइटिंग आहेत. खूप दिवसापासून सगळ्यांचं स्वप्न होतं की तिकडं जायचं आणि फायनली आता तिकडं आम्ही चाललोय. फौजींना आता डिसेंबरमध्ये एंडिंगला सुट्टी मिळाली आहे 10 दिवस. जास्त दिवस सुट्टी मिळाली नाही. जर जास्त दिवस सुट्टी मिळाली असती तर आपण गावी गेलो असतो. फौजींना फक्त 10 दिवस सुट्टी मिळाली आहे, तर म्हटलं चला आपण तिकडे जाऊया. आणि हा प्लॅन आमचा अचानकच ठरलाय, कारण सुट्टी 10 दिवस मिळाल्यामुळं फौजींना म्हटलं आपण तिकडे जाऊया. तर सगळेच तयार झाले आणि सडनली सगळ्यांनी जाण्यासाठी म्हणजे फौजींनी पण म्हटले चला आपण तिकडे जाऊया. तर खूप छान वाटते. तर चला आता पॅकिंगची सुरुवात करूया आणि व्हिडिओ करा कंटिन्यू. बघूया आता काय काय पॅकिंग करायचं आहे. आणि आता व्हिडिओ कंटिन्यू येतीलच, कारण आता बाहेर फिरायला चाललोय तर मी तिकडले व्हिडिओ घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन. घरामध्ये कसं असतं डेली रुटीन, रोज रोज काय दाखवणार. थोडंसं वेगळं काहीतरी असलं ना तर व्हिडिओ घ्यायला पण छान वाटतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला पण छान वाटते. तर चला पॅकिंग करते, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता आपल्याला जायचं आहे ना, तिकडे थंडी असल्यामुळे मी शूज पण घेतल्यात. आणि शूज काय मला रेग्युलर रोज वापरायला आवडत नाही, त्यामुळं हलकेच घेतल्यात जेणेकरून फक्त आपली ट्रिप होईल. ट्रिप झाल्यानंतर घरी थोडा वेळ वापरेन. आणि ही एक जॉकेट घेतले थंडीसाठी. हे मायासाठी जॉकेट घेतले. अर्णवसाठी आपल्या जॉकेट आहे. त्याच्यानंतर हे जॉकेट ना कुणालसाठी घेतले, कारण कुणालला पण जॉकेट नव्हतं, तर त्याच्यासाठी पण हे खरेदी केल्या. अशा ज्या आपल्याला ट्रिपला गरजेच्या वस्तू आहेत ना त्याच आम्ही खरेदी केल्यात. बाकीचं जास्त काही नाही. आणि हे खाऊ पिऊचं सामान आणले, कारण ट्रेनमध्ये ना प्रत्येक गोष्टचा डबल रेट घेतात. तर आपण थोडंफार घरातून नेलं की ट्रेनमध्ये जास्त घ्यावं लागणार नाही. प्रत्येक वेळेस आम्ही ट्रेनमधनं सफर करताना घरातूनच मुलांना जास्त असं खाऊ पिऊचं सामान घेऊन जातोय. आणि हे पण घेतलंय. तर चला आता आम्ही पॅकिंग करून घेतो. आणि आपली शॉपिंग एवढीच होती, जास्त काही नव्हती. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि चला तर आता इथं आम्ही ना पॅकिंग करत आहे. पहिल्यांदा आम्ही ही छोटी बॅग घेतली, म्हटलं ह्याच्यामध्ये पॅकिंग करूया. पण ह्या बॅगमध्ये आपलं साहित्य काही बसलं नाही, त्यामुळे परत मोठी बॅग घ्यावी लागली. सगळीकडे कपडे वगैरे दिसत असतील, कारण जी मोठी बॅग होती ना त्याच्यामध्ये आपली नवीन कपडे वगैरे ठेवल्या होत्या, मी साड्या वगैरे त्या सगळ्या काढाव्या लागल्या. आणि आता आम्ही छोटी बॅग घेतली, मोठी बॅग घेतल्या. आणि व्हिडिओ मी ट्रेनमध्ये एडिटिंग करत आहे, त्यामुळे थोडासा आवाज वगैरे येत असेल तर थोडं समजून घ्या. कारण परत आम्ही उद्या अयोध्यामध्ये पोहोचणार आहे, तर तिथे गेल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायला वगैरे टाईम भेटणार नाही. आता ट्रेनमध्ये आहे तोपर्यंत टाईम आहे, म्हटलं चला. आणि चला आता आम्ही सगळ्या बॅगा वगैरे भरतो आणि नंतर बोलतो. चला आता पॅकिंग ना म्हणजे व्हिडिओ घ्यायलाच विसरलो, पॅकिंगच्या नादाला लागल्यामुळे व्हिडिओ कोण घ्यायलाच नाही. आता पॅकिंग आपली थोडीफार झाल्या, बाकी आता फक्त माझे कपडे राहिल्यात. तर हे पण भरून घेते मी. आणि एक शॉल पण घेतल्या, कारण आपल्याला तिथं पण थोडं प्रवास करायचा रिक्षातनं वगैरे, तर शॉल बरी पडते. आपल्या मुलं वगैरे असतात तर अंगावर टाकायला पण होईल, कारण थंडी भरपूर आहे तिकडं. गरम कपडे, हे सगळे गरम कपडे आहेत. एवढी मोठी बॅग आहे. आम्ही एवढी कपडे गावाला घेऊन जातो 1 महिन्यासाठी, आणि आता आम्ही फक्त 5 दिवसासाठी चाललोय आणि एवढी कपडे घेऊन चाललोय, कारण निघालोय थंड म्हणजे जागा आहे तिथं. आणि ही सगळी कपडे आहेत ना, ही आम्ही उद्या घालून जाणार आहे. ती पण मी एका साईडला काढून ठेवल्यात. बाकीचा अजून भरपूर पसार आहे. चला तर आता पॅकिंग तर आपली झाल्या. आता मला बाकीचं माझं जे मेकअपचं आहे ते घ्यायचं आहे, बांगड्या वगैरे. त्या बांगड्या मी घालून जाणार आहे. तर ह्या पण मी बांगड्या घेतल्यात. तर छान छान अशा ह्या बांगड्या मी घालून जाणार आहे उद्या जाताना. अशा
चला आता हे आवरतो नंतर बोलतो. चला तर इथं आपली पॅकिंग झाली आहे आणि ही जी कपडे तुम्हाला दिसत आहे ती उद्या आपल्याला जाताना घालायचे, त्यामुळे वरती ठेवल्यात. ही माझी पर्स, अर्णवचा पाऊच वगैरे आणि एवढी बॅग आपली भरली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं म्हणजे अंगावरती ओढण्यासाठी कंबल वगैरे पण एक छोटी छोटी घेतल्यात, कारण आता रूम वगैरे घ्यायची तर तिथं आपल्याला पाहिजेच. रूममध्ये भेटेलच पण आपलं असलेलं बरं असतंय. आणि चला मी तुम्हाला सांगते आपण कुठं चाललोय फिरायला. तर आपण ना अयोध्याला चाललोय फिरायला, कारण जेव्हा मागच्या वर्षी तिथं प्राणप्रतिष्ठा झाली ना, तेव्हापासून आमच्या मनात होतं की अयोध्याला जाऊया, पण तो योगच नाही आला. असं म्हणतात की जोपर्यंत आपल्याला म्हणजे जे देव आहेत ना ते बोलवत नाहीत आपल्याला तिथं भेटायला, तोपर्यंत आपला योग येत नाही. आणि आता त्या गोष्टीला 1 वर्ष झालं, मागच्या जानेवारीमध्ये झालं होतं. तर आता डिसेंबर म्हणजे 1 वर्षानंतर आम्ही निघालो आहे. तेव्हापासून म्हणतोय जायचं आहे जायचं आहे, आणि आम्हाला खूप इच्छा होती जाण्याची. तर फायनली आता आम्ही निघालोय. खूप एक्सायटिंग आहे, खूप आनंद पण आहे की तिकडं चाललोय आम्ही. आणि फौजीना सुट्ट्या आहे 10 दिवस, तर होईल आपली छान अशी यात्रा. तर चला आता बाकीचं मला स्वयंपाक वगैरे बनवूया. ह्याच्यानंतर व्हिडिओ काय घ्यायला जमला तर घेईन, नाहीतर उद्या निघतानाच व्हिडिओ कंटिन्यू करीन, कारण अजून घरामध्ये भरपूर अशी काम आहेत. मला फ्रीज वगैरे थोडासा क्लीन करायचं आहे. 4-5 दिवसासाठी चाललोय, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जायला पाहिजे, नाही आल्यानंतर परत तोच राडा. तर सगळं थोडं आवरीन मी. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि कसं वाटतं तुम्हाला आम्ही अयोध्याला चाललोय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तर खूप छान वाटते. चला तर आणि चला तर नंतर ना पॅकिंग झाल्यानंतर व्हिडिओ काही बनवला नाही, स्वयंपाक बनवला. आज दुपारी आपला कुणाल झोपला नव्हता, त्यामुळे त्याला लवकर जेवायला दिलं. भांडी वगैरे झाली आणि आता मी झाडू मारत आहे. तर म्हटलं व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला, हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेन. उद्या आमच्या जाण्याची तयारी सकाळ सकाळी सुरू होणार आहे, कारण आम्हाला सकाळी 8 वाजता निघायचं आहे. आपली कोलकात्यामध्ये 11 वाजता ट्रेन आहे, त्यामुळे आपल्याला इथून 8-8:30ला निघायचं आहे. थोडाफार स्वयंपाक म्हणजे चपाती भाजी पण घेऊन जायचं आहे, कारण मुलं सोबत आहेत तर आपल्या घरातलं काहीतरी नेलं तर बरं पडतं. त्यांनी कधी मागितलं तर आपलं देता पण येते. तर चला भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. आणि चला तर आता आमची सकाळची निघायची वेळ झालीच होती. सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, घरातली सगळी कामं आवरली आणि आता जायचं होतं. तर सायकल अर्णव कुणालची खाली आहे ना, ती म्हटलं रूममध्ये लावूया, कारण बाहेर पण लहान मुलं वगैरे असतात, कोणी काय केलं तर कोणाला बोलणार. आणि चला तर फायनली आता आम्ही तयार झालोय. सकाळपासून आम्हाला काही शूट घ्यायला जमलं नाही, कारण खूप अशी कामं होती. आणि आता ना 8:30 वाजलेत, आपल्याला लवकरच निघायचं होतं, त्यामुळे सकाळपासून आमची खूप अशी गडबड होती. तर चला जाऊया आपण आता, प्रवास सुरू करूया. आणि चला तुम्ही पण आमच्या सोबत करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आता ना घरातून बाहेर निघतच होतो, तोपर्यंत लक्षात आलं झाडांना पाणी घालायचं राहिले. तर मग लगेच आता झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. फौजी, अर्णव, कुणाल बॅगा वगैरे बाहेर घेत आहेत. मी तोपर्यंत कुलूप वगैरे लावलं. आणि चला आता जाऊया आपण. आणि चला तर आता आम्ही निघालो होतो. सकाळचीच वेळ होती, 8-8:30 वाजले होते, कारण आपल्याला ट्रेन आहे ती कोलकात्यामधून होती. आणि कोलकात्याला पोहोचायला आपल्याला 1.5-2 तास लागत आहेत. आणि ट्रेन कशा असतात सारख्या सारख्या, पण आता तिथंपर्यंत जायला पण वेळ लागेल. आता इथं रिक्षा बोलवली होती आणि रिक्षातून आता आपण स्टेशनला जायचं आहे, जिथं आपल्याला ट्रेन भेटणार आहे कोलकात्याला जाण्यासाठी. आता आपण लोकल ट्रेननं प्रवास करणार, त्याच्यानंतर मग आपली अयोध्याला जाणारी ट्रेन होती 11:30 वाजता. तर चला आता आपण जाऊया, करूया आपला प्रवास सुरू अयोध्याला जाण्याचा. तर चला तर. आणि आता आपल्याला कोलकात्याला जायचं आहे ना, तर आपण लोकल ट्रेन जवळ आलो होतं आणि इथं आपल्याला लोकल ट्रेन मिळणार होत्या. ही ट्रेन गेली ना, ह्याच्यानंतरची ट्रेन येणार आहे ती आपलीच होती कोलकात्याला जाण्यासाठी. फौजीने तिकीट वगैरे पण घेतलं. चला तर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन पण येईल. आणि आम्ही स्टेशनवरती पोहोचलो. घरातून अर्णव कुणालला नाश्ता वगैरे करून आणलं होतं, पण त्यांचं स्टेशनवर आल्यानंतर सुरू झालं हे दे ते दे मम्मा. तर आता दोघांसाठी काहीतरी खाऊ घेऊन देतो आणि दुसरं काही नाही, त्यांना कॅडबरी वगैरेच घेतलं होतं. आणि चला तर आता ना आम्ही स्टेशनवरती पोहोचलोय.
आणि ही आपली ट्रेन आहे कोलकाता जम्मू तवी। ही ट्रेन जम्मूला चालली आहे, पण आपल्याला जायचं आहे अयोध्याला, तर ही ट्रेन आपल्याला अयोध्यापर्यंत मिळेल। तर ट्रेन सुटायला अजून ना थोडा वेळ आहे, तोपर्यंत आम्ही इथं थांबलो। तर हीच आहे ती आपली ट्रेन आणि आम्ही आता फायनली स्टेशनवरती पण पोहोचलो। तर बघूया, अजून 10-15 मिनटं आहे ट्रेन हलायला, तोपर्यंत इथं थांबले। अजून ट्रेनचे दरवाजे वगैरे पण उघडले नाहीत, उघडल्यानंतर आपण जाऊया लगेच। खाली जायचं नाही वर. आणि आम्ही 15 मिनटं तिथं वाट बघितली, त्याच्यानंतर दरवाजे वगैरे उघडले आणि सगळे आता पॅसेंजर ट्रेनमध्ये बसायला निघाले होते। आम्ही पण म्हटलं चला जाऊया आता ट्रेनमध्ये बसूया। काय खुशबू आहे. आणि चला तर आता ट्रेनमध्ये आम्ही बसलो होतो आपल्या सीटवरती, आणि ट्रेनला ह्या ना जास्त काही गर्दी नव्हती, कारण आता कसं वेकेशन वगैरे नसल्यामुळे मला वाटतं सुट्टी नाही, सॅटर्डे संडे पण नव्हता। सॅटर्डे संडे किंवा काही वेकेशन असल्या ना तर मुलांना वगैरे पण सुट्ट्या असल्या की ट्रेनला पण खूप गर्दी असते, पण आता काही गर्दी नव्हती। त्याच्यानंतर दुपारी थोडंसं मुलांना इथं खाऊ पिऊ दिलं आणि आता आमचं जेवण करायचं टाईम झाले। घरातून येताना आपण सगळं स्वयंपाक आणला होता, म्हणजे चपाती भाजी वगैरे, आणि प्लेट्स पण आणल्या होत्या। तर आता मुलांना मी जेवायला देतो, आम्ही पण जेवण करून घेतो, कारण त्यांना भूक लागली होती। आणि आता 12-12:30 वाजले होते, तर ट्रेन पण हल्ली आहे, तर म्हटलं चला सर्वजण आता जेवण वगैरे करून घेऊया। रस्ता नवीनच होता, कारण या रूटला आपण पहिल्यांदाच आलो होतो, तर इथं पण काही ना काही तर नवीन बघायला मिळालं। हे कंटेनर मोठमोठे दिसत आहेत ना, हे सामान ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं असं भाऊजी म्हणतात। त्याच्यामध्ये सामान वगैरे ट्रान्सफर केलं जातं, तर काही ना काहीतरी नवीन बघायला मिळते, नवीन राज्य, नवीन रस्ता, तिकडल्या वेगवेगळ्या। आणि इथं ना भाताची शेती पण जास्त प्रमाणात बघायला मिळाली। हे दिसत आहे ना, ते सगळं भातच होतं, माहीत नाही आता कसं काय भात होतं इथं, भात होतं का गहू होता तेच कळेना, पण मला असं वाटतं हे भातच आहे। आणि साईडलाच ना दुसरं म्हणजे रेल्वे रूळ असल्यामुळे तिथं ज्या कोळशाच्या गाड्या वगैरे असतात ना त्या पण चालल्या आहेत।
आणि थोड्या अंतरावर पुढं गेल्यानंतर हा नदी आहे. नदीचा हा एवढा मोठा ब्रिज. आणि बघा ह्या खाली दिसतात ना त्या JCB आहेत, पण आपल्याला किती छोटे छोटे दिसतात, जसं खेळण्यातल्या गाड्या वगैरे असल्यासारख्या. ते नसतात का खेळणी, तसं वाटायला एकदम छोटी छोटी खेळणी असल्यासारखं. किती म्हणजे वरती आहे हा पूल हो. छोटे छोटे JCB वाटतात, एकदम खेळण्यातले खेळणी असं. कुठं आलो असेल आता. आणि घरी असलो ना एवढी भूक लागत नाही, असं बिस्किट फरसाणा कधी खाऊ वाटत नाही, पण प्रवासात माहीत नाही भूक लागते आणि सारखं वाटतं काही ना काहीतरी खावत राहावं. घरातून येताना आम्ही भरपूर अशा गोष्टी आणल्या होत्या, त्यामुळं ट्रेनमध्ये जास्त काही घ्यावं लागलं नाही. काय आहे ते आपलं घरातलंच आम्ही खात होतो. फौजीने कॅन्टीनमधून पण भरपूर अशा गोष्टी आणल्या होत्या मुलांना खाऊ पिऊच्या, तर त्याच चालल्या होत्या खायचं. आणि मस्त आता सगळ्यांचं आमच्या इथं स्नॅक्स टाईम चालू आहे. फौजी पण खात आहेत, अर्णवला पण दिलं होतं, अर्णव शूट पण घेतोय. आणि जास्त गर्दी नसल्यामुळे ना छान वाटते, जास्त गर्दी नाही तर मस्त आपलं चाललंय एका साईडला आमचं खाऊ पिऊचं. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. भूक लागत नाही, पण ट्रेनमध्ये बसलं की माहित नाही भूक का लागत. चला सगळ्यांनी ना आता थोडासा नाश्ता केलाय. आपण घरातूनच बिस्किट वगैरे आणलेलं, कारण ट्रेनमध्ये सगळे गोष्टी खूप महाग असतात. जरी 10 रुपयाला बिस्किटचं पॅकेट असतं तर ते 15-20ला देतात. त्यामुळे आम्ही येतानाच घरातून म्हणजे कॅन्टीनमधलं सगळं साहित्य घेऊन आलोय. मुलांना पण तेच दिलं खायला, आम्ही पण खाल्लं. आणि हे फरसाण वगैरे पण घरातनंच आणलं होतं सगळं. आणि माहीत नाही ट्रेनमध्ये ना बसून बसून की काय खूप अशी भूक लागते. थोड्या वेळाला असं वाटतं काहीतरी खायचं जावं. मुलं पण तसंच करतात. मुलं तरी काही ना काही स्नॅक्स खातच राहतात. सकाळी येताना घरातून आम्ही जेवण वगैरे आणलं होतं, ते पण खाल्लंय. आता थोडं सगळ्यांनी फरसाण आणि बिस्किट वगैरे खाल्लंय. तर असे चाललंय आमचा प्रवास, खूप छान चाललाय. चला भेटते थोड्या वेळात, तुम्हाला दाखवतो बाहेरचा नजारा. दे बाप. पाणी. आणि चला तर मग आता रात्र पण झाली होती आणि व्हिडिओ हा मी इथं संपवते. व्हिडिओ ना खूप मोठा होतोय. उद्या आम्ही अयोध्यात पोहोचणार. उद्या तुम्हाला अयोध्याचा व्हिडिओ येईलच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.